बाई बाई ही असली सून भेटली मला. अगं घरात एवढं काम पडले, बाहेर भांडे पडलेत, कपडे पडलेत, तुझं अजून झाडूनच झालं नाही का? हा अगं काहीतरी कामाची आहेस का तू? अगं दुसऱ्यांच्या पोरींनी बघ ना सुनांनी कसं आणले लग्नामध्ये, संसार किती आलाय त्यांचा, आणि तू आली 4 टलपर घेऊन. हा कधी देणार आहे तुझा बाप? अहो सांगितलंय मी त्यांना. आणि ही ना तुझी नाटकं आहे ना अशी माझी असं गपची फ्रायची असं तोंडावरती आणतेस ना भोळेपणाचा, तो माझ्यासमोर आणायचा नाही बरं का. तू किती नखऱ्याची आहे ना, आणि तुझ्या अंगात किती नाटकं आहे ना मला चांगलं माहिती आहे. अहो आता मी खरंच सांगते तुम्हाला, माझं बोलणं झालंय. आई आणि नानाला बोलली आहे मी की संसार पाठवा म्हणून. बोललीस तू? मला तर वाटत नाही तू बोलली असेल तुझ्या बापाला आणि भावाला काही. हा अहो विश्वास ठेवा माझ्यावर, मी करते आणि कामं पण करते सगळी. तुम्ही हे बघ, ह्या 8 दिवसात जर संसार पाठवला नाही त्यांनी तर तू या घरात राहायचं नाहीस, या घरात चालती व्हायची तू, कळलं का? असं काय बोलताय तुम्ही? पाठवतील ना आज ना उद्या. अगं 4 चौघात मी गेले ना बायका थुकतात, म्हणतात काय आणलं तुझ्या सुनानी, काय दिलं तुमच्या सासरवाडीने, काय दिलेलं आहे तिच्या माहेराकडून आणले का नाही काय? सगळे माझ्या पोराला नावं ठेवतात, सगळे दाखवतात, हे बघ मला असं केलंय, हे बघ मला तसं केलंय, बिचारा माझा पोरगा. आणि तू असली, तुला काही वाटत नाही का? लाजबीज वाटत नाही? अहो देतील ना आत्या. कधी देतील? कधी देतील? तू तशी ऐकायची नाही. ऐका ना. नाही तू या घरात राहायचं नाही, तू चालते काय गोंधळ चाललाय? काय गोंधळ चाललाय तुला माहिती नाही का? अरे काय आणलं की नाही लग्नामध्ये? मला घराच्या बाहेर जायची लाज वाटती. अरे त्या शेजारच्या पोराचं लग्न झाले तुझ्या त्या मित्राचं, किती संसार दिलाय. आणि ही बघ अवदस अशी आणली भिकारड्या घरातली. आता काय करणार? आपल्या नशिबात हे लिहिलं होतं ना असलं. काय करणार ते मला काय माहित नाही. हिला आजच्या आज पाठव. अहो तुम्ही मला असंच बोलताय का? अरे मग काय चुकीचं बोलतेय माझी आई? अहो मी बोलणं केलंय ना घरच्यांशी, पाठवून देतील संसार, असं नका ना बोलू. अरे केलंय किती दिवस आम्ही तेच ऐकायचं? हा तुझ्या घरच्यांना कळत नाही का? अरे लाज वाटते कुठं सांगायची आमची बायको आहे म्हणून? काय दिलं का तुझ्या बापानी? अरे मी तर म्हणतोय तुमची लायकी नव्हती ना, द्यायचीच नाही ना आमच्या घरात पोरगी. मग हा द्यायची कुठंतरी भिकाऱ्याच्या गळ्यात मारून एखाद्या. अगं दुसऱ्यांचे आई वडील बघ जावायचं किती लाड करतात, किती लाड पुरवतात त्यांचं, आणि तुझे आई वडील ते मला माहिती नाही. ही ना मला घरात दिसतं कामा नाही. जेव्हा सगळ्या वस्तू आणन तेव्हाच हिला घरात घ्यायचं. हिला घराच्या बाहेर काढ. मला ही नकोय माझ्या डोळ्यासमोर, काढ हिला घराच्या बाहेर. अहो त्या परिस्थिती मला माहिती नाही. ए परिस्थिती कोणाला सांगते का तू? उलट पालट बोलती का माझ्या आईला? कळत आहे का तुला? घराच्या बाहेर. अहो नका ना, मी परत बोलणं करते, सगळं देतील ते. तुम्ही असं किती दिवस बोलणं? एक तर वस्तू घेऊन यायच्या आणि मगच आमच्या घरात पाऊल ठेवायचं. चल निघ बाहेर, निघ चल. पोराला पाठवलंय, लाईट आली असेल. हा काय प्रकार? या तुमची पोरगी. झालं काय समजून घ्या, थोडं समजून. काय झालंय? काय केलं तिने? काय झालं? तुम्ही माणसं अशीच गोड बोलली बरं का, पण व्यवहाराच्या नावाने घोडा लावता नाही एखाद्याला. काय केलंय? काय 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 चुकलं का तुझ्याकडून? मग संसार दिला नाही म्हणून मारहाण करतात मला आत्या, आणि हे पण. अहो देऊच ना राव, तुम्हाला म्हणलं आम्ही मागच्या वेळेस. आता पैसे येतील आमचे थोडेसे कांदे. बसा देऊ काय? आमच्या पोरांच्या लग्नात देतं का आता संसार आम्हाला? काय पटलं पाहिजे तुम्हाला थोडंफार? गरीब माणसं भेटली म्हणून असं टोकरू हाणता का बरं आम्हाला? आता एवढी घाई करायची म्हणल्यावर कसं? आता थोडस दम काढत ना तुम्ही. नाही देतो म्हणलं, देणारच आहेत ना. तुमच्या पोरीचं लग्नच मोडायला पाहिजे होतं आम्ही, मग पटलं असतं तुम्हाला. बघितलं नाना, ऐपत नाही तर कशाला आमच्या नादी लागला तुम्ही? हा गाळ्यात दिले असलं भिकारी मारून. बाप भिकारी, पोरगी भिकारी. कामधंदा तर करत ना लेकरू तिथं घरी, पैशासाठी तिला त्रास देत आहे. चांगलं आहे का? काम धंद्याला 2000 बाई सुद्धा ठेवू शकतो आम्ही, कळलं तुम्हाला? अहो आमचं नाही काय, आम्हाला काही गरज बी नाही तुमच्या रुपड्याची. पण आजूबाजूला बघा ना जरा लोकांनी काय काय केलंय जावयांसाठी. लाजा वाटतं आम्हाला राव. चुका आमच्याकडून झाल्यात, अपराधी आम्ही. आम्हाला तुम्ही सजा द्या ना. त्या लेकराला कशाला तिच्या वय करतो? आता बापाच्या वयाचं आहे म्हणून तुम्हाला काय बोलता येत नाही, नाही तर हिचं थोबड आहे तुमचं थोबड फोडलं असतं. अहो थोडस हळू बोला, शेजारी पाजारी ऐकतील. काय आमची इज्जत राहिलो? अहो कुठे इज्जत आहे तुम्हाला? इज्जत असती तर असं आमचं हुंडा बुडवला नसतं तुम्ही काय? खरंच देतो तुम्हाला. आहे ना देतो नाही, एक लक्षात ठेवा तुम्ही. ज्या दिवशी तुम्ही सगळी आमची बिरीज वजाबाकी सारखी करतात ना, तेव्हा ही पोरगी पाठवायची. तर वर हितच राहू द्या. अहो
काही दिवस संधी द्या तिला कशाला असं करू लेकराला नका ना. नाही नाही, तुमची बी आबरू जाऊ दे ना जरा समाजात, लोकांना कळू द्या पोरगी का माघारी पाठवली. व्यवहाराने वागा जरा. लोक नाव ठेवतील असं नका करू. ठेवू द्या, ठेवली तर तुमची जाणार आहे, आमची नाही जाणार. बघतो आणि नाही जर ही तुम्ही पाठवली ना दुसरी करून टाकेन, पण हिला परत दारात उभी नाही करायचो. अहो, असं बोलू नका ना. काय असेल ते बापलेक बघून घ्या. पाणी सुद्धा प्यायचं नाही तुमच्या दारात मला. चला अहो, ऐका तरी. अहो थांबा ना. नको करू बस. नितीने ते आले तुझ्या कानावर करू काहीतरी. नको टेन्शन घेऊ. ऐक नाना काय करायचं आता. काहीतरी ना आता पैसे तर मग तुला इथं ठेवून चालेल का? पैसे तर द्यावाच लागतील ना. मागणी केली त्यांनी म्हणलं पैसे तुला द्यावं लागते ना. बघ नको रडू नको. माझंच नशीब फुटकं निघालं हो. नितीन आल्या ना पाहुणे आले होते ना, ते आपले भांडे कुंडे काही त्यांना द्यायचं राहिलं होतं. लग्नातलं साहित्य आपल्याच्याने गेलं नाही. चिडले त्याच्यावर तिला आणून सोडलं. साहित्य आणून दिल्याशिवाय हिला घेऊन जाणार नाही असं सांगितलं. स्वतः येऊन एवढं ऐकून गेलं तुम्हाला. काय सांगायचं एवढं फाड 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 कधीच मला कुणीच एवढं बोललं नसेल. एवढं तडतड पैशासाठी बोलत होते. चल मी तुला सांगतो त्यांना समजून. खरंच काही गरम लेकराचं संसार त्यांना कळत नाही काय पैशासाठी सगळं असतं काय तेव्हा. संसाराने हुंडा दिला नाही त्यामुळे माझं जाच करायला लागली घरात. मी तरी काय करू. मी बोलतो त्यांना. चल गरम घेऊन नाही जमणार. अरे हे लेकराला तिथं नांदायचंय ना. गरम कुठं घेतोय मी. मग थोडं तुम्ही का बसा आता काय होईल ती बोलतो मी तिथं. चल तू येत आहे तुम्ही का मी जाऊ. तू प्रेमाने बोलत असेल तर मी हा सांग तुम्ही. कस काय कळत चिडा चिडून अरे हे ह्या लेकराला अजून त्रास देतील ते नाही नाही देत. चल तू दाजी. काय आहे दाजी तुम्ही वस्तूंसाठी आणि काय घरच्यांसाठी हिला घरी आणून सोडलाय बोलताय. हा यांनी दिलाच शब्द त्यावेळेस लागणार. त्यावेळेस मी लहान होतो पण आता आम्ही हळूहळू देऊ. तुमचं कसलंच ठेवणार नाही आम्ही. एक शब्द तुम्हाला कसला त्रास देत नाही. हळूहळू म्हणजे कावा हा 5-6 वर्ष झाली लग्नाला. आज 5-6 वर्षात परिस्थिती बदलते का नाही. हळूहळू आमचा आत्ताची परिस्थिती हळूहळू यायला लागली. जेव्हा आम्हाला पैसे येतील 2 तुमचं देऊन टाकू. याच्या पायी तुम्हाला जर अशी जर सोडून देत असाल तर उद्या तुम्हाला लोक विचारणार बायको सोडून गेली का काय. हा आणि आम्हाला घरी ठेवून म्हणणार आहेत की पोर नांदत नाही. आम्ही कशाला विश्वास ठेवायचा बरं तुझ्यावर. माझ्या विश्वास ठेवा. बापाने केलं ते तू करल्यावर कस काय आत्ताशी कर्तृत्वाला लागलंय असं कसं काय बोलता तुम्ही. बघ बाबा काय कर. दादा आजपर्यंत तुम्हाला कशी पैशाला त्रास दिलाय आम्ही स्वतःहून काय मागितलं का. आम्ही देतच आलोय ना. दरबारी तुम्ही असंच गोड गोड बोलता काय काम तर करीत नाही मी आमचं. याच्या आधी गोड बोललोय का तुमच्यापाशी. काय असं ह्यांनी शब्द दिला त्यावेळेस नाही परिस्थिती आमची. कसं तरी आम्ही एक तर बळच कर्ज काढून लग्न केलंय आणि आताशी आम्ही ते कर्ज दिलंय. आता तुमच्याच देऊ. अहो तुमच्या लग्नात हा लहान होता आता कमवायला लागला ना. तो नाही फसवणार ना. तर माझ्याकडून झाली चूक तो नाही करणार ना. ते वस्तूंच्यात कुठं जीव गुतो माणसात जीव गुतो ना. तिने काय हा तिने जर परस्पर तुमच्या काय कुटाणा केलाय असं ती स्वयंपाक सगळं येत आहे तिला सगळं घरचं कामं करते. मग अजून काय पाहिजे. नाही ना आता आम्ही जरी हिला माघारी पाठवली नसती तर तुम्ही या वाराचं बोलला असतं का आम्हाला. येणारच होतो. असं कसं मग शब्द दिले. शब्दाला मळ लावणारी माणसं नाहीत आम्ही. तुमचं काय हो तुम्ही एवढं मोठं बांधलंय म्हणलं तुम्हाला विचार करा तुम्ही. काय आम्ही म्हणत नाही तुम्हाला फक्त तिला वागवून घ्या ना. ती तुम्हाला आम्हाला लोक नाव ठेवतात ना याला पिंत्र म्हणतात. काय दिलं रे तुझ्या बायकोनी. मग माणसात कसं मिरवायचं बरं मी. मला सांगा तुमच्या अकाउंटला येऊन कोणी बघत का पैसे आहेत नाहीत. तुम्ही जर तिला वागवून जर 4 माणसात व्यवस्थित वागणूक दिली तर लोक म्हणते ना आयला संस्कार चांगले द्यायचे. या बघा ते आम्हाला बाहेरचं ना अक्कल नका शिकू. आम्हाला शब्द द्या तुम्ही. किती दिवसात तुम्ही आम्ही ठरलेल्या गोष्टी देणार आहे. जोपर्यंत तुमच्या वस्तून सगळं पोहोचत नाही ना तो आमचं घर बांधणार नाही. आम्ही मी लग्न पण करणार नाही तोपर्यंत. बस का. अजून काय पाहिजे सांगा तुम्हाला. याच्यापेक्षा काय शब्द द्यावा तुम्हाला अजून. हे बघा तुम्ही घर बांधा नाही तर सपरात राहा नाही तर झोपडीत राहा. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आज हे आम्ही घर बांधले साधा खर्च येतोय का. तुमची बहीण पॉश घरात पाहिजे. तुम्हाला फिरायला गार्डन गोड्या पाहिजे. अंगावणी असाय बारीतल्या साड्या पाहिजे. आणि मग तुम्ही थोडा हातभार नको का लावायला. देतो आम्ही. आमचं काय हुकणार नाही. आम्ही 100% देणार तुमचं. फक्त थोडं वागून घ्या. नक्की देणार आहेस. हा बरं चालतंय. आता तुम्ही म्हणताय ना तुमच्या शब्दाला मान ठेवतो. नाही तर माझी तर इच्छाच नव्हती या बारी. तू पण आता ना व्यवस्थित राहा. मी मागायला काय बोलू नको. शांत लेकरू येते ते काय त्रास द्यायचं. थांबा काम धंदा सगळं करते व्यवस्थित. येऊ का दाजी आम्ही. नाही आता आलाय तर चहा घेऊन जा. चला या.
चल हे चहा ठेव चल पाटापाटा. बघितलं तर हात बी लावला नाही पण कशी ग बसली बघितलं का. बसा बसा. आलीच मी.